गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक आफ्टर लॉंग टाईम. तर आपण आज द सिक्रेटमधून आरोग्याचं रहस्य, आपलं आरोग्य कसं काम करतं हे वाचणार आहोत. डॉक्टर जॉन हेझलिन म्हणतात, क्वांटम फिजिसिस्ट आणि सार्वजनिक नीती विशेषज्ञ आहेत ते. आपलं शरीर हा खरं म्हणजे आपल्या विचारांचा परिणाम आहे. आपण जसा विचार करतो ती गोष्ट आपल्या शरीरावरती इम्पॅक्ट करते, असं डॉक्टर जॉन हेझलिन म्हणतात. डॉक्टर जॉन डेमार्टिन म्हणतात, वैद्यकीय उपचार क्षेत्रात आपल्या प्लासिबी इफेक्टबद्दल माहिती आहे. प्लासिबो म्हणजे औषधासारखं दिसणारं परंतु कोणताही परिणाम शरीरावर करू न शकणारं काहीतरी. उदाहरणार्थ साखरेची गोळी. प्लासिबो देताना पेशंटला असं सांगितलं जातं की हे खूप प्रभावी आहे आणि गुणकारी औषध आहे. प्लासिबी इफेक्ट म्हणजे सोप्या भाषेत एक साखरेची गोळी. प्लासिबो इफेक्टमध्ये जो पेशंट आहे त्याला सांगितलं जातं की तुला जी ही गोळी दिली जाते आहे ही खूप प्रभावी आहे आणि खूप गुणकारी आहे असं सांगितलं जातं, पण ती ॲक्च्युअलमध्ये राहते फक्त साखरेची गोळी. पण त्याच्यामुळं काय होतं की पेशंटच्या मनावरती असं बिंबतं की ही गोळी खूप प्रभावी आहे आणि ती गोळी खाल्ल्यानंतर खरोखरच त्याचा इफेक्ट होतो आणि पेशंट बरा होतो. डॉक्टर जॉन डेमार्टिन म्हणतात, एखाद्याला साधासाच किंवा जुनाट दीर्घकालीन आजार झालेला असेल तर औषधाऐवजी आपल्या मनात नेमकं काय चाललं आहे की ज्यामुळं हा आजार आपल्या शरीरात निर्माण झाला आहे त्याचा शोध जरूर घ्यावा. मात्र काही गंभीर स्वरूपाचा व तीव्र आजार असेल ज्याच्यामुळे मृत्यूचा धोका संभवतो तर मात्र ताबडतोब औषध घेणं चांगलं आणि ती चालू असताना फार तर मनात काय चालू आहे हे जाणून घ्यावं. अर्थातच औषध घेणंच टाळू नका किंवा औषधाचं महत्त्वही नाकारणं चुकीचं आहे. जर काही गंभीर आजार असेल, कॅन्सरसारखे काही जर आजार असतील तर नक्कीच त्यावरती तुम्हाला गोळ्या औषधं घ्यावी लागतील आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. पण काही जसं की काही साधे आजार असतील तर त्याच्यावरती तुम्ही द सिक्रेटचा नक्कीच उपयोग करू शकता. मानसोपचार हे औषधोपचारांच्या जोडीने उत्तम काम करू शकतात. जर वेदना होत असतील तर औषधामुळे वेदना कमी होतील किंवा नाहीशा होतील आणि मग यामुळे ती व्यक्ती आरोग्याकडे अधिक चांगल्या प्रकारे ध्यान देऊ शकेल. संपूर्ण स्वास्थ्य भावना ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर कुणीही अत्यंत व्यक्तिगत पातळीवर खाजगीरित्या विचार करू शकतो, मग त्याच्या सभोवताली काहीही होत असो. लिसा निकोल्स म्हणतात, ब्रह्मांड हा समृद्धीचा खजिना आहे. आपण मागच्या चॅप्टरमध्ये संपत्तीच्या रहस्यामध्ये बघितलं की या ब्रह्मांडामध्ये अमाप पैसा आहे, म्हणजे त्याला काही लिमिट नाही आहे, इतकं पैसा आहे. त्याच्याप्रमाणेच तुमचं आरोग्य या पृथ्वीतलावरती तुम्ही आरोग्यदायी जगण्यासाठी जन्मलेलं आहात असं लेखक म्हणतात. तुमच्यासाठी या सर्व गोष्टी ब्रह्मांडात असतातच, ऑलरेडी अवेलेबल आहेत. उत्तम आरोग्य, वैभव, चांगला स्वभाव, सारं काही. मात्र जेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांनी आपल्या मनाचे दरवाजे बंद करून घेता तेव्हा मात्र तुम्हाला त्रास होतो. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण आपल्या मनाचे दरवाजे ह्या नकारात्मक गोष्टीने बंद करून घेतो तर तुमच्या जीवनात याचा अभाव निर्माण होतो आणि तुम्हाला काही रोग जडले जातात. डॉक्टर बेन जॉन्सन म्हणतात, हे डॉक्टर, लेखक आणि एनर्जी हिलिंगचे अग्रणी विशेषज्ञ आहेत. आपल्याकडे हजारो वेगवेगळे आजार आणि त्यांचे हजारो उपाय आहेत, पण हे सगळे कमजोर जोड आहेत. सगळे आजार हे फक्त एका गोष्टीचा परिणाम असतात, ताण, तणाव. तुम्ही एखादी सिस्टम किंवा जोड यावर जास्त दबाव किंवा ताण दिला की एखादा तर जोड तुटणारच. म्हणजे आपण जे रोग आपल्या शरीरामध्ये जे आकर्षित केलेले आहेत हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या ताणतणावाचा इफेक्ट आहे असं लेखक म्हणतात. सगळे ताणतणाव या एखाद्या नकारात्मक विचारामुळे
सुरुवात होतात. जे काही तणाव आहे ते एखादा नकारात्मक विचार जर तुमच्या मनात आला असेल तर त्याच्यापासून त्या गोष्टी सुरुवात होतात. डॉक्टर जॉन डेमार्टिन म्हणतात, आपल्या शरीर कार्याचा एक भाग म्हणूनच आजार उत्पन्न होतो. आपल्याला हा आजार दर्शवतो, सांगत असतो की तुमच्या मनात असमतोल दृष्टिकोन आहे, म्हणूनच शरीरात बिघाड उत्पन्न झाला आहे. अर्थातच तुम्ही प्रेमपूर्ण आणि कृतज्ञ नाही. शरीराने दिलेले हे संकेत म्हणजेच रोगाचे लक्षण ही काही फार भयंकर गोष्ट नव्हे. म्हणजे एकंदरीत लेखक म्हणतात की तुमच्या शरीरामध्ये जे काही आजार किंवा जे काही रोग उत्पन्न झालेले आहे हे तुमच्या विचारांची देण आहे. तर त्याचा उलटा परिणाम तुमच्या शरीरावरती झालेला आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला तणावमुक्त जीवन जगावं लागेल. मायकल बर्नार्ड बेक्विथ म्हणतात, लोक नेहमी एक प्रश्न जरूर विचारतात, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीररूपी मंदिरात एखादा आजार बिघाड उत्पन्न करून ठेवते किंवा आपल्या जीवनात एखादी समस्या, अडचणी, त्रास निर्माण होतो, तेव्हा योग्य विचारांनी आपण हे सगळं सुधारू शकतो का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अगदी स्पष्ट आहे, हो. म्हणजे आपण त्याचा निराकरण करू शकतो, ते पण द सिक्रेट आणि चांगल्या विचारांनी. तर त्याच्यासाठी लेखकांनी काही पायरी दिल्या आहेत. कुठलाही जर आजार असेल तुमच्या शरीरामध्ये तर त्याच्यासाठी लेखकांनी काही पायऱ्या दिलेल्या आहेत. पहिला, हास्य हा सर्वश्रेष्ठ इलाज आहे. हसणं हा सगळ्यात मोठा इलाज आहे असं लेखक म्हणतात. कॅथी गुडमन यांनी एक व्यक्तिगत कहाणी ती सांगितलेली आहे. त्याला ब्रेस्ट कॅन्सर झालेला होता. माझ्या मनात दृढ विश्वास आणि निस्सीम श्रद्धा होती की मी पूर्ण बरी झालेलीच आहे. रोज मी प्रार्थना करून म्हणायची की मला संपूर्णतः बरं केल्याबद्दल धन्यवाद. मी अशा कृतज्ञ व्यक्त करतच राहिले. मला संपूर्णतः बरं केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. म्हणजे लेखिका आपल्या पर्सनल जीवनातील एक एक्सपिरियन्स सांगतात, एक अनुभव सांगतात की त्या ब्रेस्ट कॅन्सरनी ग्रस्त होत्या. तर लेखिकांनी कशी सुरुवात केली की ब्रह्मांडाला, या जी अफाट विश्व आहे याला धन्यवाद द्यायला सुरुवात केली. आणि नेहमी सकाळी उठल्यानंतर ते म्हणायला लागले की धन्यवाद, मला पूर्णतः बरं केल्याबद्दल ब्रह्मांड तुझं खूप आभारी आहे. आणि त्या सतत असं म्हणतच राहिल्या. तशी दृढ श्रद्धा माझ्या काळजात नेहमी जपली गेली की मी पूर्णतः बरी झालेली आहे. स्वतःला बरं करण्यासाठी, आजारातून मुक्त करण्यासाठी मी एक गोष्ट केली, ती म्हणजे मी विनोदी चित्रपट पाहण्यास सुरुवात केली. म्हणजे हास्य, म्हणजे लेखकांनी जे विनोदी चित्रपट आहेत, जसं की आपल्या मराठीमध्ये अशोक सराफाने लक्ष्याचे पिक्चर तुम्ही बघू शकता. म्हणजे आता माझा व्यक्तिगत जर विचार केला तर दूरदर्शनवरती त्यांचे पिक्चर रविवारी 4 वाजता त्यांचे पिक्चर पाहण्यातच आमचं पूर्ण बालपण गेलं. आणि ते पिक्चर खरोखरच खूप हसवणारे होते. तर असं लेखकांनी पूर्ण म्हणजे विनोदी चित्रपट पाहायला सुरुवात केली. आणि लेखिका दिवसभर हसत राहायची. स्वतःवर कोणताही ताण त्या घ्यायच्या नाहीत. कारण लेखिकेला माहीत होतं की जेव्हा तुम्ही स्वतःला बरे करण्याचा प्रयत्नात असता तेव्हा सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ताणतणाव. जर तुम्ही स्वतःला ज्यावेळेस हील करत राहता त्यावेळेस सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तणाव. तर त्याच्यापासून दूर होण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे हास्य चित्रपट. आणि माझ्या आजाराचं निदान आणि मी बरी होणं यात साधारण 3 महिन्याचं अंतर होतं. आणि हा सर्व उपचार कोणतीही केमिथेरपी किंवा रेडिएशनशिवाय झालं, हे महत्त्वाचं. म्हणजे कॅथी गुडमन यांनी आपल्या जीवनाचा पर्सनल अनुभव सांगितला आहे की त्या ब्रेस्ट कॅन्सरनी ग्रस्त होत्या आणि त्यांनी हास्य आणि ताणतणावापासून दूर जाऊन आपला आजार पूर्णतः बरा केला. कॅथी गुडमनची ही सुंदर आणि प्रेरक कहाणी 3 जबरदस्त शक्तीचं कार्यरत असण्याचं उदाहरण आहे.
उपचारासाठी कृतज्ञतेची शक्ती, इच्छित गोष्ट प्राप्त करण्यासाठी दृढ शक्तीची श्रद्धेची शक्ती आणि शरीरातील आजार हटवण्यासाठी हास्य आणि आनंदाची शक्ती. या 3 गोष्टीवरती जर तुम्ही फोकस केलं आणि त्याच्यावरती जर विचार केला तर मित्रांनो, कसलाही असाध्य रोग तुम्ही तुमच्या शरीरातून पळवून लावू शकता. तर मित्रांनो, धन्यवाद. भेटूया पुन्हा उद्या आरोग्याच्या रहस्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये. धन्यवाद.